आज आपण रताळ्याचा शिरा करणार आहोत. रताळे मी उकडून घेतलीत. तर मी आता हे सगळे रताळे असे सोलून घेणार आहे. एकदम छान होतं रताळ्याचा शिरा. तुपामध्ये भाजून असे सगळे रताळे मी वरचं साल ते मी काढून घेणार आहे. दोन शिट्ट्या 3 शिट्ट्या, छोटा कुकर असेल तर 3 शिट्ट्या करून मी ते उकडून घेतली. खूप सुंदर होतं. माझ्या ऑफिसमधल्या सगळ्यांना आवडतो माझा शिरा. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण करून बघा. तर मी असे रताळे सगळे सोडून घेतलीत. आता याच्यामध्ये काय थोडीशी खराब असतील तर ते काढून टाकायचे चाकून. आता मी गॅसवर एक कढई ठेवणार आहे. गॅस चालू केला. याच्यात मी गावरान तूप टाकले 2 चमचे. आता हे स्मॅश करून मी रताळे तुपामध्ये टाकले. छान भाजायचं. रोज एक रताळ खाल्लं स्किनचं टोनिंग एकदम मस्त येतं. रोज रोज तुम्ही रताळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे खा. शरीरासाठी वजन वाढीला, ज्याचं वजन वाढत नाही त्याने वजन वाढवायसाठी रताळे खायला पाहिजे. आणि स्किन पण छान राहते रताळ्यामुळे. असं हे सारखं हलवत राहायचं. छान भाजून घ्यायचं खरपूस. आता मी गूळ टाकले त्याच्यामध्ये. गूळ टाकून परत हलवणार मी असं छान खरपूस एकदम मस्त. त्यातला गूळ असं गरमीमुळं सगळं पूर्ण विरघळून द्यायचं त्याला. परत थोडंसं त्याला पाणी सुटेल. असं बघा लाल कलर मस्त असं छान. आमच्याकडे सगळ्यांना आवडतो शिरा रताळ्याचा उपवासाच्या दिवशी. रताळ्यात
पौष्टिक आहे. रोज रताळ खाणं ना नाश्ता रोज खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही. आज उपास आहे सोमवार म्हणून मी आज रताळ्याचा शिरा बनवते. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि विलायची टाकणार. एकदम थोडं मीठ म्हणजे गोडाचा पदार्थ असला ना त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं की त्याला चव छान येते. असं मस्त तो विरघळणार छान. विलायची पण टाकली मी आणि भन्नाट वास आहे त्याचं छान मस्त सुंदर. तुम्ही पण करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपण भेटत राहूया. नमस्कार, धन्यवाद.